याचे ॲप्लिकेशन जर बघितले आपण, ॲप्लिकेशन कुठे कुठे आहेत. ओके, ॲप्लिकेशन जर बघितलं तर काय आहे, ओनली इन कशामध्ये आहे, सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप्समध्ये आहेत. ओके, त्याच्यामध्ये जर बघितलं तर काय आहे, तुम्हाला आता एखादी प्युअर लाईन व्हरायटी तयार करायची. प्युअर लाईन व्हरायटी तयार करायची म्हणजे काय आहे, कशापासून तयार करू शकता, जे काही चेक व्हरायटी आहे किंवा जे काही ओल्ड किंवा लोकल व्हरायटीज आहेत त्याच्यामधून काय आहे तुम्ही इम्प्रूव्हमेंट करायची असेल तुम्हाला एखादी गोष्ट, तर त्याच्यासाठी काय आहे तुम्ही प्युअर लाईन सिलेक्शन ही जी मेथड आहे ती यूज करू शकता. काय आहे, पहिलं याच्यामध्ये इम्प्रूव्ह ओल्ड ऑर लोकल व्हरायटीज. ओके, ओल्ड ऑर लोकल व्हरायटीज. त्याच्यानंतर काय आहे दुसरं, ज्या काही प्युअर लाईन सिलेक्शन मागे झालं होतं, ओके, त्याच व्हरायटी म्हणजे प्युअर लाईन सिलेक्शन किंवा प्युअर लाईन व्हरायटी तुम्ही डेव्हलप केली होती, बट तरी त्याच्यामध्ये काय आहे व्हॅरिएशन आलेलं असणार आहे. ओके, आता तो कोणतं व्हॅरिएशन असू शकतं याच्यामध्ये, प्युअर लाईनमध्ये जेनेटिक व्हॅरिएशन तर येण्याचे चान्सेस नाहीत आहे. मग दुसरं कोणतं व्हॅरिएशन येणार आहे त्याच्यामध्ये, फिनोटायपिक व्हॅरिएशन किंवा जे काही एन्व्हायरमेंटमुळे येणार आहे ते व्हॅरिएशन असणार आहे. ओके, मग ते जर व्हॅरिएशन घालवायचं असेल तर काय आहे, तुम्ही ही परत व्हरायटी म्हणजे जी काही प्युअर लाईन होती त्याच्यामध्ये परत प्युअर लाईन सिलेक्शन काय आहे मेथड यूज करू शकता, ज्याच्यामध्ये काय आहे प्युअर लाईनपासूनच डेव्हलप झालेली होती ती व्हरायटी, काय होती प्युअर लाईन व्हरायटीज होती, बट त्याला काय आहे परत तुम्हाला रिफाईन करायचं असेल, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायची असेल तरी पण काय आहे तुम्ही ही मेथड यूज करू शकता. मग त्याच्यामध्ये काय आहे ओल्ड प्युअर लाईन व्हरायटीज. ओके, ती तुम्ही त्याच्यामध्ये यूज करू शकता किंवा ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये. आणि तिसरं आहे जी काही इंट्रोड्यूस व्हरायटी आहे. ओके, इंट्रोड्यूस व्हरायटी जी काही वेगळ्या ठिकाणाहून आणलेली आहे, तुम्ही काय आहे त्याच्यामध्ये प्रायमरी इंट्रोडक्शन असेल किंवा त्याचं सेकंडरी इंट्रोडक्शन, आता काय आहे याच्यामध्ये सेकंडरी इंट्रोडक्शन येणार आहे. ओके, जी काही इंट्रोडक्शन मेथड आहे त्याच्यामधला. ओके, मग त्या सगळ्या गोष्टी आहेत कशामध्ये, ॲप्लिकेशन याचं जे आहे त्याच्यामध्ये. ओके, मग आता याच्यामध्ये जर बघितलं जर व्हॅरिएशन आलंच, ओके, जे काही व्हॅरिएशन आहे याच्यामध्ये, ओके, व्हॅरिएशन कोणतं, जेनेटिक व्हॅरिएशन जर येत असेल तर ते कशामुळे येत असेल, 2-3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. जर याच्यामध्ये काय झालं, मेकॅनिकल मिक्सचर जर तयार झालं, ओके, जे काही इंडिव्हिज्युअल तुम्हाला ठेवायचं होतं ते न ठेवता तुम्ही काय केलं, मेकॅनिकली ती मिक्सचर केली, म्हणजे काय आहे थोडक्यात व्हॅरिएशन आलं त्याच्यामध्ये. म्हणजे काय झालं, इंडिव्हिज्युअल प्लांट सिलेक्शन होतं ते काय झालं तुमचं मास सिलेक्शनमध्ये कन्वर्ट झालं. ओके, म्हणजे काय आहे पहिलं मेकॅनिकल मिक्सचर. दुसरं काय आहे याच्यामध्ये, दुसरी गोष्ट आहे म्युटेशन होऊ शकतं. ओके, जे काही जेनेटिक चेंजेस होण्याचे आहेत त्याच्यामध्ये काय आहे स्पॉन्टेनियस म्युटेशन वगैरे होण्याचे चान्सेस आहेत किंवा इंड्यूस म्युटेशन जर काही ह्युमन इंटरफरन्स झाला तर त्याच्यामधून होऊ शकतं. ओके, तिसरी गोष्ट काय आहे याच्यामध्ये नॅचरल क्रॉसिंग होऊ शकतं. ओके, काय आहे नॅचरल क्रॉसिंग किंवा क्रॉस पॉलिनेशन जे आहे ते जर झालं तर त्याच्यामुळे येऊ शकतं व्हॅरिएशन. किंवा अजून काय आहे याच्यामध्ये क्रोमोझोमल ॲब्रेशन जे आहे त्याच्यामुळे काय आहे व्हॅरिएशन जे आहे ते येऊ शकतं. ओके, बट हे जे काही व्हॅरिएशन आहे ते जे काही जेनेटिक व्हॅरिएशन येतं ते कधी येतं, ज्यावेळेस तुम्ही तीच व्हरायटी काय आहे लॉंग टाईमसाठी कल्टिवेट करत असाल तर त्यावेळेस काय आहे हे प्युअर लाईनमध्ये जेनेटिक व्हॅरिएशन येण्याचे चान्सेस आहेत. नाही तर याच्यामध्ये काय आहे जर व्हॅरिएशन आलं, जर शॉर्ट टाईममध्ये पहिल्या दुसऱ्या सीझनमध्ये जर कल्टिवेबल करत असाल, एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये जर नेत असाल तर त्यावेळेस याच्यामध्ये व्हॅरिएशन फक्त आणि फक्त कोणतं सापडणार आहे तुम्हाला, फिनोटायपिक सापडणार आहे. जेनेटिक व्हॅरिएशन कधी सापडणार आहे तर फॉर लॉंग टाईम कल्टिवेशन ज्यावेळेस तुम्ही करत असाल त्या सेम व्हरायटीचं, तर त्याच्यामध्ये काय आहे तर जेनेटिक व्हॅरिएशन येण्याचे काय आहेत चान्सेस आहेत. ओके, म्हणजे काय आहे 10 वर्षासाठी 15 वर्षासाठी 8 वर्षासाठी जवळजवळ एकच व्हरायटी तुम्ही प्युअर लाईनची सिलेक्ट केलेली जर ग्रो करत असाल तर त्याच्यामध्ये काय आहे हे चान्सेस आहेत डेव्हलप होण्याचे. ओके, आता हा जो कन्सेप्ट आहे कुणी दिलेला आहे तर जॉन्सन यांनी दिलेला आहे. ओके, कधी दिलेला होता 1903 ला दिलेला होता. ओके, कन्सेप्ट ऑफ काय आहे प्युअर लाईन. ओके, त्यांनी दिलेला आहे. कशामध्ये दिलेला आहे तर फ्रेंच बीन हे जे क्रॉप आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे. फॅजिओलस काय आहे वल्गॅरिस काय आहे ओके, फॅजिओलस वल्गॅरिस अंडरलाईन बॉटनिकल नेमला. ओके, आता कोणती व्हरायटी तर फ्रेंच बीनची किंवा ह्याची तर
प्रिन्सेस व्हरायटी जी आहे त्याच्यामध्ये काय आहे, हे प्युअर लाईन सिलेक्शन जे आहे ते त्यांनी पाहिलं होतं. आणि कशामध्ये पाहिलं होतं, कोणत्या कॅरेक्टरिस्टिकमध्ये, तर जी काही सीडची साईज आहे त्याच्यामध्ये. ओके, जे काही हेवी सीड आहेत, ओके, आणि दुसरे काय आहेत स्मॉल सीड. ओके, आता हेवी सीड जे आहे त्याच्यापासून काय डेव्हलप होतात, ते हेवी सीड डेव्हलप होतात हे त्यांनी पाहिलं. ओके, आणि स्मॉल सीडपासून काय आहे, स्मॉलच सीड तयार होतात आहे. ओके, म्हणजे ह्याच्यामधून काय कळालं, सेम जिनोटाईपपासून काय आहे, सेम जिनोटाईप डेव्हलप होतं आहे. ओके, म्हणजे हेवी असेल सीड साईज तर काय आहे त्याच्यापासून हेवी सीड डेव्हलप होणार आहेत, स्मॉल सीड असतील तर काय आहे त्याच्यापासून स्मॉल सीड डेव्हलप होणार आहे. त्याच्यामुळे काय आहे, ज्यावेळेस तुम्ही सीड प्रोडक्शनमध्ये जाता किंवा सीड टेक्नॉलॉजीमध्ये जाता त्यावेळेस आपण काय लिहितो, ज्यावेळेस चॉईस ऑफ सीड, कसे सीड चॉईस करायचे, तुम्हाला बोल्ड सीड काय आहे चॉईस करायचे, कारण की त्याच्यामध्ये काय आहे प्रोजेनी किंवा जे काही प्युअर लाईन आहे त्याच्यामध्ये ते कॅरेक्टरिस्टिक काय आहे, हेरिटेबल आहेत. ओके, जर हेवी सीड असेल तर ते त्याच्यासमोर काय आहे ट्रान्सफर होणार. ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत. किंवा आपण मागं काय बघितलं, हायपोथेसिस बघितला एक एम्ब्रिओसाठीचा. ओके, एम्ब्रिओ साईजवरती, ओके, जेवढी इनिशियल एम्ब्रिओ साईज असणार आहे, ओके, तीच काय आहे पुढे मेंटेन होणार आहे. जेवढा एम्ब्रिओ काय असणार आहे पहिल्यांदा इनिशियल स्टेजला स्ट्रॉंग असणार आहे, तेवढा काय आहे त्याच्यापासून डेव्हलप होणारं जे काही एम्ब्रिओ आहे, ओके, नेक्स्ट स्टेजमध्ये. ओके, किंवा त्याच्यापासून जे काही डेव्हलप होणारं प्लांट असेल किंवा जे काही प्रोजेनी असेल, जे काही तुमचं असेल ऑफस्प्रिंग, ते काय होणार आहे प्रॉपर डेव्हलप होणार आहे. ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, कशामध्ये, तर प्युअर लाईन सिलेक्शनमध्ये. ओके, त्याच्यानंतर आयोगाने याच्या कॅरेक्टरिस्टिक विचारलेल्या आहेत. ओके, काय आहेत कॅरेक्टरिस्टिक, आत्ता जे आपण पाहिलेले आहेत त्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक आहे त्याच्यामध्ये. काय आहे सगळ्यात महत्त्वाचं, काय आहे, ही होमोजिनस आहे. ओके, काय आहे होमोजिनस पॉप्युलेशन आहे याच्यामध्ये. काय आहे ऑल द जिनोटाइप्स काय आहेत त्याच्यामध्ये सेम आहेत, जेनेटिकली काय आहेत सिमिलर, किंवा जेनेटिकली अँड फिनोटॉपिकली काय आहेत ह्या सिमिलर आहेत. ओके, काय आहे जेनेटिकली अँड फिनोटिपिकली सिमिलर प्लांट्स. ओके, म्हणजे काय आहे तुमचे होमोजिनस आणि होमोझायगस पॉप्युलेशन आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक आहे, याच्यामध्ये जे काही व्हॅरिएशन आहे ते काय आहे नॉन हेरिटेबल व्हॅरिएशन आहे. काय आहे नॉन हेरिटेबल व्हॅरिएशन. ओके, आता नॉन हेरिटेबल व्हॅरिएशन असण्याचं कारण काय आहे, याच्यामध्ये जे काही व्हॅरिएशन सापडणार आहे कशामुळे सापडणार आहे, फिनोटायपिक किंवा एन्व्हायरमेंटमुळे होणार आहे. एन्व्हायरमेंटमुळे होणारे जे काही व्हॅरिएशन आहे ते हेरिटेबल नसतं, जे काही फक्त जीनमध्ये होईल व्हॅरिएशन तेवढंच काय असतं हेरिटेबल असतं. ओके, त्याच्यामध्ये लिहा मग, व्हॅरिएशन विदिन प्युअर लाईन इज एंटायरली ड्यू टू एन्व्हायरमेंटल फॅक्टर. ड्यू टू काय आहे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. ओके, जे काही वेगवेगळे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत त्याच्यामधून येणार आहे ते. ओके, त्याच्यानंतर दुसरं काय आहे, आता होमोजिनस पॉप्युलेशन आहे म्हणजे काय असणार आहे सिमिलर आहे. सिमिलर आहे म्हणजे काय असणार आहे युनिफॉर्म पॉप्युलेशन तुम्हाला याच्यामध्ये सापडणार आहे. ओके, जे काही तिसरी कॅरेक्टरिस्टिक आहे याची काय आहे हायली युनिफॉर्म आहे. काय आहे हायली युनिफॉर्म, ड्यू टू काय आहे जेनेटिकली काय आहे ते सिमिलर आहेत. किंवा याच्यामध्ये काय आहे हाय युनिफॉर्म क्वालिटी, लिहा हाय युनिफॉर्म क्वालिटी ड्यू टू absence ऑफ व्हॅरिएशन. ड्यू टू absence ऑफ व्हॅरिएशन. ओके, व्हॅरिएशन काय आहे याच्यामध्ये absent आहे, त्याच्यामुळे काय आहे हायली युनिफॉर्म आहे. ओके, त्याच्यानंतर चौथं काय आहे याच्यामध्ये जर बघितलं तर काय आहे सिलेक्शन जे आहे याच्यामध्ये करता येत नाही. सिलेक्शन इज इनइफेक्टिव्ह. ओके, इनइफेक्टिव्ह असण्याचं कारण काय आहे, सगळेच पॉप्युलेशन काय आहेत सेम आहेत.
होमोझायगस आणि हेट्रोजिनस पॉप्युलेशन आहे, त्याच्यामुळे काय आहे तुम्हाला सिलेक्ट करता येत नाही. बाकीच्या ह्याच्यामध्ये काय आहे तुम्ही मास सिलेक्शनमध्ये सिलेक्ट करू शकता, त्याच्यामधले काही फिनोटायपिकल एक्सप्रेशन आहे त्याच्यामध्ये. ओके, याच्यामध्ये आलं तर फिनोटायपिक व्हॅरिएशन येणार आहे, नाहीतर काय आहे फिनोटायपिकली आणि जिनोटायपिकली काय असणार आहे सेम असणार आहे, त्याच्यामुळे काय आहे तुम्हाला सिलेक्ट करायला अवघड जाणार आहे, कारण की हायली युनिफॉर्म असणार आहे पॉप्युलेशन. ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये लिहा. ड्यू टू लॅक ऑफ हेरिटेबल व्हॅरिएशन, ड्यू टू लॅक ऑफ हेरिटेबल व्हॅरिएशन, याच्यासमोर सिलेक्शन इज अ इनइफेक्टिव्ह. विचारलेला क्वेश्चन आहे आयोगाने हा, कॅरेक्टरिस्टिक ऑफ प्युअर लाईन. ओके, त्याच्यानंतर काय आहे आता ज्यावेळेस काय आहे सिमिलर पॉप्युलेशन आहे, सिमिलर पॉप्युलेशनमध्ये काय बघितलेलं आहे आपण, त्याचा जेनेटिक बेस काय असणार आहे नॅरो असतो. ओके, होमोजिनस पॉप्युलेशनमध्ये नॅरो जेनेटिक बेस ज्यावेळेस असतो त्यावेळेस काय आहे त्याची नॅरो ॲडॅप्टेबिलिटी असते. ओके, त्या दोन्ही कॅरेक्टरिस्टिक काय आहे याच्यामध्ये नॅरो ॲडॅप्टेशन. ओके, नॅरो ॲडॅप्टेशन कशामुळे, ड्यू टू नॅरो जेनेटिक बेस. ओके, नॅरो जेनेटिक बेस असणार आहे याचा. ओके, त्याच्यानंतर काय आहे मोर प्रोन टू काय आहे न्यू डिसीजेस. ओके, मोर प्रोन टू न्यू डिसीजेस, कारण की याच्यामध्ये काय आहे हायली युनिफॉर्म असणार आहे, हायली युनिफॉर्म असल्यावरती काय आहे त्याच्यावरती डिसीजेसचा अटॅक जास्त होणार आहे. ओके, कारण की त्याचा काय आहे जेनेटिक बेस नॅरो असणार आहे किंवा त्याची ॲडॅप्टेबिलिटी जी आहे ती कमी असणार आहे. ओके, त्याच्यामध्ये ओके त्याच्यामध्ये लिहा ड्यू टू जेनेटिक युनिफॉर्मिटी, ड्यू टू काय आहे जेनेटिक युनिफॉर्मिटी आणि दुसरं काय आहे नॅरो काय आहे त्याच्यामध्ये जेनेटिक बेस जो आहे त्याच्यामुळे काय आहे तुम्हाला ती काय सापडेल जास्त प्रोन सापडेल न्यू डिसीजेसला. ओके, त्याच्यानंतर 7वं आयसोलेशन ऑफ प्युअर लाईन. ओके, आता आयसोलेशन कशापासून केलं जाईल याचं, जी काही तुमची अगोदरची पॉप्युलेशन प्रेझेंट होती म्हणजे कोणती होती हेट्रोजिनस पॉप्युलेशन पासून तुम्ही कशाकडे घेऊन जाताय त्याला होमोजिनस कडे घेऊन जाताय. ओके, कारण की सिमिलर जिनोटाइप जो आहे तो सिलेक्ट करत चाललेला आहे तुम्ही पुढे, बट पहिल्यांदा बेस पॉप्युलेशन जे असणार आहे लँड रेसेस आहेत, लँड रेसेस आहेत म्हणजे काय आहेत हेट्रोजिनस पॉप्युलेशन आहे किंवा हेट्रोझायगस पॉप्युलेशन आहे ती. ओके, त्याच्यामध्ये ज्या काही व्हॅरिएशन आहे जेनेटिक व्हॅरिएशन तिथपासून काय आहेत तुम्ही ते सेग्रिगेट करताय किंवा जी काही सेग्रिगेटिंग पॉप्युलेशन आहे त्याच्यापासून आयसोलेशन केलं जातं कशाचं प्युअर लाईनचं. मग तो एक पॉईंट लिहा त्याच्यामध्ये. ओके, काय आहे आयसोलेटेड फ्रॉम हेट्रोजिनस पॉप्युलेशन अँड कशापासून एक पहिलं हेटेरोजिनस काय आहे पॉप्युलेशन अँड काय आहे सेग्रिगेटिंग पॉप्युलेशन जे आहे त्याच्यापासून काय आहे याचं आयसोलेशन केलं जाते कशाचं प्युअर लाईन व्हरायटीचं. ओके, आणि त्याच्यानंतर मग लास्टचं मगाशी आपण लिहिलं होतं काय आहे सोर्सेस ऑफ व्हॅरिएशन. सोर्सेस काय आहेत व्हॅरिएशनचे येण्यामागे 2-3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक तर काय आहे सगळ्यात महत्त्वाचं मेकॅनिकल मिक्सचर. ओके, त्याच्यानंतर दुसरं काय आहे नॅचरल क्रॉसिंग. ओके, आणि तिसरी काय गोष्ट आहे याच्यामध्ये जर काय झालं म्युटेशन झालं तर काय आहे तर व्हॅरिएशन येण्याचे चान्सेस आहे. बट हे कधी ज्यावेळेस काय आहे तुम्ही लॉंग टाईमसाठी कल्टिवेट करत असाल व्हरायटी तर त्याच्यामध्ये काय आहेत हे चान्सेस बनतील. ओके.